लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की कालपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे। कुठलाही नवीन निकष नाही। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। तर बघा आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार नाही। त्यामुळे कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच आज लाडक्या बहिणींना फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही तर त्या एप्रिलच्या 10व्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना आज गुढीपाडव्याच्या ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले होते। बघा गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना ओवाळणी दिलेली नव्हती त्यामुळे आज ओवाळणीचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे। तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला आमची ओवाळणी ही पोहोचलेली आहे आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे। मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतोय, त्याच्यामुळे दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका ही मात्र तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती। तर बघा आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना ओवाळणीचे पैसे पाठवण्यात आलेले आहे। सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत सरसकट सर्व बहिणींना आज याचा लाभ मिळणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये 3:48 या दोन्ही लाभांचे पैसे जमण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे। सोबतच आजपासून ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्या लाडक्या बहिणींना रेशन कार्डवरती धान्यासोबत पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत आणि या तिन्ही आनंद निर्णयांचा लाभ तुम्हाला सुद्धा घेता येणार आहे। म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गुढीपाडव्याची ओवाळणी आणि या 3 योजनांचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांना आज एकंदरीत 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस आहे आणि तो गॅस त्या लाडक्या बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असेल आणि त्या गॅस कनेक्शनची KYC केलेले असेल तर त्या लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गुढीपाडव्याची ओवाळणी आणि तुम्ही जर एखाद्या योजनेचा अर्ज
केलेला असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा सोडण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या 3 गॅसचे पैसे एप्रिल हप्ता आणि ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। बघा आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही। त्यामुळे आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 8 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। उर्वरित उद्याचे 8 जिल्हे आणि परवाचे 8 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये सोबतच तुमची पाडव्याची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा ज्या बहिणींचा जिल्हा सातारा जिल्हा आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा सांगली जिल्हा असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, सहावा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, सातवा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा। बघा या साईडच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आणि पाडव्याची ओवाळणी सोडण्यात आलेले आहे। उर्वरित 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा याच्यामध्ये जो सर्वात प्रथम पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा। तर बघा या प्रामुख्याने 10 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे टोटल मिळून या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 8 जिल्ह्यांमध्ये या 3 गॅसचे एप्रिल हप्त्याचे आणि ओवाळणीचे पैसे सोडण्यात येणार आहे। सोबतच काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत। बघा भरपूर लाडक्या बहिणींना काल पैसे आलेले आहेत, परंतु काही बहिणींना आज पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे HDFC बँक, 10वी बँक म्हणजे सिटी बँक, 11वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक म्हणजे भारत बँक, 16वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 17वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 18वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 19वी बँक म्हणजे इको बँक आणि 20वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया। सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर या ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींचे बँक खाता या ग्रामीण बँकेमध्ये असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे ते तुम्हाला आता सांगितलेलं आहे, परंतु गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना आज सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा आज फक्त याच बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। तर बघा या 4 पात्रतेपैकी पहिली पात्रता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी इतर दुसऱ्या कोणत्या योजनांचा लाभ घेत नाहीत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत
गॅस कनेक्शनचे पैसे जमाच होणार आहेत। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनांचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असावे तर तुम्हाला पैसे येणार आहेत। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नाही। बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तर तुम्हाला थेट लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। म्हणजे तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा देण्यात येणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामधील एखादा सदस्य कारखान्यामध्ये फक्त कामगार म्हणून काम करत असेल तर पैसे मिळणार आहेत, अन्यथा जर तो परमनंट असेल तरच तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही, सरकारी पेन्शन घेत नाही म्हणजेच पेन्शनधारक नाही, अशाच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल म्हणजे सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, अन्यथा पेन्शनधारक नसेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत। जर तुमच्या घरामध्ये पेन्शनधारक असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तरी पण तुमचा अर्ज रद्दच केला जाणार आहे। परंतु ज्यांच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नाही, पेन्शनधारक नाही, त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा येणार आहेत। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा, आजच गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असेल, 4 नियमांमध्ये बसलेल्या असेल त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे आणि ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। परंतु तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही कसल्याही मोबाईलच्या मेसेजचे वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण अशा 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या लाडक्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, याच्यामध्ये ज्या 3 योजना आलेल्या आहेत तर त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, ही मोफत शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। म्हणजेच या मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी दिला जाणार आहे, पैसे सुद्धा दिले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन मोफत शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे। परंतु या शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत अर्ज करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या शिलाई मशीनसाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये सरसकट सर्व बहिणींना देण्यात येणार नाही। ज्या बहिणी अर्ज करणार आहेत त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यांच्याच खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये राबवला जात असतो। केंद्र सरकारचे
आणि राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. म्हणजेच या पिठाची गिरण या योजनेच्या माध्यमातून बहिणींना सक्षम बनवणे हाच उद्दिष्ट ठेवून या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम राज्य सरकारकडून जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, त्या लाडक्या बहिणींनी या मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या बहिणींना रेशन कार्डवरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला सध्याच्या स्थितीला रेशन कार्डवरती गहू मिळत असतील, तांदूळ मिळत असतील, परंतु आतापासून या धान्यासोबत तुम्हाला पैसे सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि त्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी हे 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना सुद्धा आलेली आहे. ती सूचना म्हणजे ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील त्या बहिणींना आजच मागील हप्ते सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींना मागील 3 ते 4 महिन्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही तक्रार नोंदवणार आहे त्याच वेळेस तुम्हाला पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. बघा हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मेसेज सुद्धा करायचा आहे. बघा 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मेसेज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. सोबतच आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा ज्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस आहे त्यांना पैसे येणार आहे. सोबतच त्या गॅस कनेक्शनची KYC केलेले आहे आणि तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असेल त्याच बहिणींना आज पैसे येणार आहे. तुमच्याकडे गॅस कनेक्शनसाठी जे पुस्तक असतं तर ते पुस्तक सुद्धा असायला पाहिजे. ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक आहे त्याच बहिणींना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच जो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे तर तो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायची गरज नाही. तुम्हाला 2100 रुपयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु 2100 रुपये सध्याच्या स्थितीला देण्यात येणार नाहीत. म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती जोरदार चर्चा सुद्धा झालेली होती परंतु याच्यावरती 100% तोडगा निघलेला नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पैसे सुद्धा वाढवून देण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी या गुढीपाडव्याला 4 चाकी गाडी घेतलेली असेल, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेले असेल किंवा ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सध्याच्या स्थितीला सरकारी नोकरी करत असेल किंवा एखादा सदस्य रिटायर झालेला असेल या बहिणींचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसत असावे तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मोफत 3 गॅसचे पैसे आणि ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 22ला ओवाळणी सुद्धा दिलेली होते. त्यानंतर ज्यावेळेस धुलवंदन होते म्हणजेच होळी होती तर त्या होळीला सुद्धा 3000 रुपये देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे तुम्हाला गुढीपाडव्याची ओवाळणी आजपासून 20 नंतर सुद्धा केले जाणार आहे. तर ही ओवाळणी 3000 रुपयांची असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज ओवाळणीचे 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल आणि ते सध्याच्या स्थितीला डिॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाही. तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा
पडू शकतील, कारण हे पैसे एकदाच पाठवले जातात. त्यामुळे तुम्हाला जर आधार कार्ड लिंक करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर करून सुद्धा घ्यायचं आहे. अन्यथा ज्यांचे आधार कार्ड लिंक होणार नाही त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत, कारण आज 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार झालेले आहे. या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. आज 3:48 हे पैसे जमण्यास सुरुवात होणार आहे. ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. म्हणजे आज 20 जिल्ह्यांमध्ये, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 8 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे टोटल मिळून या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.